अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण सर्व स्वामी भक्त आहोत आणि काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात, पण त्याचबरोबर जेव्हा आपण स्वामी महाराजांचे स्मरण करतो आणि त्यांचे नामस्मरण करतो तेव्हा आपल्या आयुष्यातले अडचणी नाहीसे होतात। त्यासाठी काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं, ते म्हणजे आपल्याला काही उपाय करावे लागतात। त्याचबरोबर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते। तर नक्की त्या कोणत्या गोष्टी आहेत, आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला कोणत्या गोष्टी अशा कराव्या लागतील ज्याने आपलं आयुष्य, ज्याने आपलं जीवन हे खूप सुखमय होईल। तर बघा, मी तुम्हाला आज काही उपाय सांगणार आहे। ते उपाय नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात अंमल केले तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल। तर बघा, सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की आपल्या घरात आपण जेव्हा जुन्या गोष्टी आणतो, जसं की शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली अबोडधोबड लाकडाचे सिरेमिकच्या वस्तू किंवा अशा काही अँटिक गोष्टी किंवा जुन्या गोष्टी ज्या प्राचीन काळातल्या असतात, तर असं म्हटलं जातं की त्या जुन्या गोष्टी ह्या घरात कधीच सजवण्यासाठी घरात ठेवू नये। दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये जर का तुम्हाला असं वाटतंय की खूप विनाकारण कटकट होत आहेत, भांडणं होत आहेत, वादविवाद होत आहेत, तर अशा वेळेस तुम्हाला काही गोष्टी करण्याची गरज आहे। ती म्हणजे बघा, असं होत असेल तर हळद आणि गोमूत्र तुम्हाला एकत्र मिश्र करायचं आहे, एकत्र करायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला घरात शिंपडायचं आहे। आणि जरही तुम्हाला फरक पडत नसेल तर तुम्हाला 5 सवाशिणींना मानापानाने दूध द्यायचं आहे। कोणत्याही शुक्रवारी तुम्ही ही जी सेवा आहे ही करू शकता। त्यानंतर बघा, ज्या झाडांमधून चीक निघतो अशी झाडे तुम्हाला घराभोवती लावायची नाही आहे। काटेवाली जी झाडं असतात, काटेदार जी झाडं असतात, ती सुद्धा तुम्हाला घराच्या बाहेर किंवा दाराबाहेर लावायची नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे घरातून बाहेर निघताना किंवा बघा तुमच्या दुकानातनं बाहेर निघताना कधीही रिकाम्या खिशाने तुम्हाला कधीच जायचं नाही आहे। कधीच तुमचा खिसा, तुमचं पाकिट, तुमचं पर्स हे रिकामे नसावे। त्यामध्ये 10 रुपयाची का नोट असे ना, पण खिसे कधीच रिकामे नसावे। आजकाल ऑनलाईन सगळ्या गोष्टी आहेत, पण कॅश थोडी तरी तुमच्या खिशात ही ठेवावी। त्याचनंतर असे म्हटले जाते की मुलांना अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून अंघोळ घातली तर त्यांना कधीच नजर लागत नाही। त्यामुळे शक्यतो लहान मुलांना अगदी थोडंसं खडे मीठ घालून मुलांना अंघोळ घालावी। हे तुम्ही अगदी रोज नाही केलं, पण 8 दिवसांनी जरी केलं तरीही चालेल। त्याचनंतर तुम्हाला असं वाटत असेल की पती पत्नींमध्ये वादविवाद होत आहेत, भांडणं होत आहेत, काही कारणानिमित्त त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होत आहेत, तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे। ती म्हणजे तुमच्या बेडरूममध्ये एका काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ ठेवायचं आहे। खड्या मीठमध्ये इतकी नकारात्मकता शोषण्याची ही आहे की त्यामध्ये सगळी नकारात्मक ऊर्जा जी आहे ती शोषल्या जाते आणि त्याने जे वादविवाद आहे, ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कमी होतात आणि तुमचा त्रासही कमी होतो। त्याचबरोबर बघा, फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ, चिमूटभर हळद, गोमूत्र टाकून तुम्हाला फरशी पुसायची आहे। याने सुद्धा घरातली जी नकारात्मकता आहे ती सुद्धा नाहीशी होते आणि कुठल्याही प्रकारची नकारात्मकता ही घरात शिरत नाही। जेव्हा तुम्ही तुमच्या दाराचा उंबरा ह्याच पाण्याने हळद, गोमूत्र आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून तुम्ही ते पुसल्यावर, त्यानंतर बघा, तंत्रशास्त्रात मिठाचा खूप प्रभावी उपाय सांगितला गेलेला आहे। तर एका काचेच्या कपात थोडे मीठ घालून त्यात 4-5 लवंगा जर का तुम्ही ठेवल्या तर असं म्हटलं जातं की महालक्ष्मीची कृपा आपल्या घरात राहते। ही जी सेवा आहे मी अमावस्याला तुम्हाला सांगितली होती, हीच सेवा तुम्ही पौर्णिमेला सुद्धा करू शकता। एका छोट्या बरणीत किंवा एका छोट्याशा काचेच्या भांड्यात तुम्हाला मीठ जे आहे, तुमचं नवीन मीठ तुम्हाला घ्यायचं आहे। नवीन मीठ म्हणजे नवीन पुडीतलं मीठ, जे रोजच्या वापरण्यातलं नाही, ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक 4 ते 5 लवंगा, शक्यतो 5 लवंगा तुम्हाला त्या मीठमध्ये दाबून ठेवायच्या आहे आणि ते तसंच तुम्हाला ठेवायचं आहे आणि दर 15 दिवसांनी तुम्हाला ते मीठ बदलायचं आहे। आणि हे जे मीठ आहे हे तुम्ही तुमच्या घरात पाण्यात, तुम्हाला चांगल्या स्वच्छ पाण्यात तुम्हाला ते वाहून द्यायचं आहे। तर असं केल्याने
तुमच्या घरातली नकारात्मकता ही नाहीशी होते, त्याचबरोबर आर्थिक दृष्टीने लक्ष्मी माताची कृपासुद्धा राहते. त्यानंतर देवाला नेहमी ताजी फुले आपण अर्पण करावी असं म्हटलं जातं, पण त्यातल्या त्यात खाली पडलेली किंवा थोडीशी खराब झालेली अशी फुले जी आहे ती देवांना वाहू नये. यामुळे बघा काय होतं, ते जी नकारात्मक ऊर्जा आहे ती यायला लागते आणि त्यामुळे आपल्याला पूजेचं जे फळ आहे ते सुद्धा मिळत नाही. पण ताजी फुलं अर्पण केल्याने आपल्यावर देव प्रसन्न होतात, देवांचा आशीर्वाद मिळतो आणि त्याचबरोबर पूजा केल्याचा आनंदही आपल्याला वाटतो. त्यानंतर बघा अशी गोष्ट की देवाला कधीच सुकलेली शिळी कृत्रिम फुले अर्पण करू नये. अगदी अर्धवट जी फुलं असतात अशी सुद्धा फुलं अर्पण करू नये. त्यामुळे असं म्हटलं जातं की फुले नेहमी देवाच्या मूर्तीला उलटी अर्पण करावी, की त्यांना खाली म्हणजे असं उलटं अर्पण आपल्याला करायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित त्यांच्या पायावरनं आपण त्यांना वाहत आहोत असं. फूल अर्पण करताना नेहमी अंगठा अनामिका मधल्या बोटांचा वापर करूनच फूल अर्पण करावं. करंगळीचा कधीही फूल अर्पण करताना वापर करू नये. त्यानंतर बघा चंपा फुलांच्या कळीशिवाय इतर कोणत्याही कळी देवाला आपण अर्पण करू नये. तर कळी कधीच अर्पण करू नये, तर उमललेलं फूलच आपण अर्पण करावं. कुमुदिनी आणि कमळाची ही 2च फुले अशी आहे जी 11 दिवस ताजी मानली जातात. त्यामुळे ही फुले जी आहे ती आपण अर्पण करू शकतो, पण जी शिळी फुलं असतात, जी खराब थोडीशी सुकलेली असतात अशी फुलं आपण घरात देवाला अर्पण करू नये. त्यानंतर बघा एक खूप छोटासा उपाय, स्वतःचे घर जर का तुम्हाला असं वाटत असतील व्हावे, तर तुम्हाला कोणत्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात, मठात किंवा केंद्रात जाऊन तुम्हाला नवरा आणि बायकोने एक नारळ तिथे ठेवायचे आहे आणि नारळ ठेवून प्रार्थना करायची आहे की घर होण्यासाठी आमचे जे काही प्रयत्न चालू आहे ते सफल होऊ दे. त्यामुळे त्यामध्ये कोणतीही अडचण, कोणतेही अडथळे येऊ देऊ नको आणि त्यानंतर तिथून तुम्ही निघून जा. आणि ही गोष्ट कोणालाच सांगू नका की आम्ही स्वामींच्या मठात जाऊन आलो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, असं कोणालाही तुम्हाला ते सांगायचं नाही आहे. प्रत्येक महिन्यात तुम्हाला एक गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करायचं आहे आणि जोपर्यंत तुमचं घर होत नाही तोपर्यंत ते संकल्पयुक्त तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्यानंतर आर्थिक त्रास होत असेल तर तुम्ही शुक्रवारी तूप दान करा, तुमचा त्रास कमी होईल. जर अपघाताची भीती वाटत असेल तर शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात गूळ ठेवून त्याचे दान करा, तुमची भीती कमी होईल. पण ह्या दोन्ही गोष्टी दान करताना तुम्हाला लक्ष्मीचा एखादा श्लोक, एखादा मंत्र हा नक्कीच म्हणायचा आहे. त्यानंतर कधी पण थोड्या मोठ्यांना नमस्कार करताना त्यांना विचारून करावा. घरामध्ये खूप मोठ्यांनी भांडी वगैरे वाजवू नये, त्यामुळे घरात दोष निर्माण होतो असं म्हटलं जातं. उंबऱ्यावर बसून कधीही गप्पा मारू नये किंवा पैसे घेऊ किंवा देऊ नये, यामुळे घरातली लक्ष्मी जी आहे ती टिकून राहत नाही. तिन्ही सांजेला दरवाजा लावून ठेवू नये, कचरा काढू नये, झाडू नये असं म्हटलं जातं, कारण घरातली लक्ष्मी ह्यामुळे टिकत नाही. पश्चिमेकडे डोकं करून झोपू नये, त्याने आपल्याला चिंता सतावते, सारखं स्ट्रेस राहतं. त्याचनंतर पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्ती होते असं म्हटलं जातं. नंतर घरातील प्रमुख महिलांनी, कुलस्त्रींनी दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटपून तांबे धातूच्या तांब्याने तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडायचं आहे. याने लक्ष्मी प्रसन्न होते, घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि घरात भरभराटी येते. बुधवार हा लक्ष्मी आगमनाचा दिवस मानला जातो. या दिवशी कोणालाही उधार उसणवारी पैसे देऊ नये, ते परत मिळण्याची शक्यता कमी होत असते. तर बघा हे होते श्री स्वामी समर्थ महाराजांचे उपयुक्त आणि उपयोगी उपाय. तर असेच उपाय तुम्हाला अजून जाणून घ्यायचे असतील, असेच उपाय तुम्हाला अजून ऐकून घ्यायचे असतील, आवडले असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. परत भेटूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.